अंबड पोलीस ठाण्यात स्वतःच्या केबिनमध्ये मंगळवारी 20 फेब्रुवारीला सकाळी 10च्या दरम्यान पोलीस निरीक्षक अशोक नजान वय वर्ष 40 यांनी स्वतःच्या पिस्तुलामधून डोक्यात गोळी मारून आत्महत्या केली आहे। आत्महत्या करण्याचं अधिकृत कारण समजलं नसलं तरी कौटुंबिक तणावातून हे पाऊल उचललं असल्याची शक्यता वर्तवली जाते आहे। नजन हे सकाळी घरून कार्यालयात आले होते। बराच वेळ उलटूनही गेल्यानंतर देखील ते केबिनच्या बाहेर आले नाहीत, म्हणून सहकाऱ्यांनी चौकशी केल्यानंतर ही दुर्दैवी घटना लक्षात आली। अत्यंत शांत संयमी म्हणून ओळखल्या असलेल्या नजन यांच्या या दुर्दैवी पावलावर हळहळ व्यक्त करण्यात येते। या घटनेचे वृत्त कळताच पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त मोनिका राऊत, अपर पोलीस आयुक्त शेखर देशमुख, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अंबड पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतली। अंबड पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक अशोक नजन यांनी स्वतःच्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हरमधून फायर करून सुसाईड केलेला आहे। सकाळी साधारण 9:15 वाजेच्या दरम्यान ते पोलीस स्टेशनला हजर झाले होते। त्यानंतर ते आपले आणि बाहेर कर्मचाऱ्यांची हजेरी चालू होती। हजेरीचा रिपोर्ट लावण्यासाठी कर्मचारी ढोले हे त्यांच्या केबिनमध्ये गेले असता त्यांना PI अशोक नजन हे मयत दिसले। PI अशोक नजन यांचे पार्थिव पुढील पोस्टमार्टमसाठी आपण सिव्हिल हॉस्पिटल येथे पाठवलेलं आहे आणि ह्या त्यांच्या आत्महत्येमागे नक्की काय कारण आहे याचा तपास आपण आता करत आहोत। कुटुंबियांशी संपर्क झाला आहे। एक महिला अधिकारी आपण त्यांच्या घरी पाठवलेली आहे आणि त्यांना या प्रकारची कल्पना दिली आहे। फॅमिली कुठे नाही? त्यांची फॅमिली एक पत्नी आणि मुलगा आहे आणि ते नाशिकमध्येच आहे। सर, काही चिठ्ठी वगैरे असं काही नाही, सध्या तरी त्यांचा आम्ही खिशामध्ये चेक केला तर कोणतीही चिठ्ठी किंवा त्यांच्या डायरीमध्ये काही लिहिलेलं आढळून आलेलं नाही। पुढील तपास चालू। गेल्या काही दिवसांपासून तणाव किंवा असं काही तुमचं नाही, त्याबद्दलही तसं ते कधी कोणाशी बोलले नाही, आमच्याशी कोणाशी अशा तणावाबद्दल बोलले नाही। इव्हन काल शिवजयंतीचा बंदोबस्त चालू होता तर रात्री 11, 11:30पर्यंत ते बंदोबस्त कामी आमच्याबरोबरच होते, तेव्हासुद्धा अतिशय त्यांनी कर्तव्य पार पाडले। किती राऊंड फायर केलं? कितीची बॅच होती त्यांची? स्वतः सर्व्हिस रिव्हॉल्वर। आणि किती म्हणजे कोणती बॅच होती त्यांची 97 बॅच होती आणि मागील जुलै 23 पासून ते अंबड पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत आहेत। सगळ्या तपासाच्या बाबी आहेत, त्या तपास त्याचा होईल। वेद न्यूजसाठी प्रतिनिधी चंदन खरे, नाशिक।